वदन्ति प्रदेशं विदिन्द्रादिदेवी सदा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरीसी अभिलाष जने। अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणरविंदी सेवा समर्पित करत असतात। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा आदी सकल संतांच्या चरणरविंदी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय। प्रभू तुम्ही महेशांची या मूर्ती या न्यायी आपण सर्व श्रोते मायबापांच्या चरणरविंदी साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करतोय। उपस्थितांमध्ये हिंदू धर्माची भागवत धर्माची भगवी पताका आपल्या खांद्यावरती घेऊन अहोरात्रपणे त्या पंढरीशाच्या भेटीला निघालेल्या ज्ञानोबा तुकोबाच्या पंथावरती चाललेले माझे वैष्णव टाळकरी गुरुजन गायक वृंद, आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कथाकार कीर्तनकार प्रवचनकार आदी करून अध्वर्यू मंडळी या संप्रदायाचे ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकार संपन्न साधना निष्ठ असलेले व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या चरणरविंदी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतोय। संकीर्तन करता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा आहे। अभंग फार चरणाचा नसून चार चरणाचा नक्की आहे। काय सांगून जातात महाराज हे चार चरण? या असलेल्या चार चरणामध्ये महाराजांचं हृदगत दडलंय, महाराजांचं मनोगत दडलंय, महाराजांचं म्हणणं दडलंय, महाराजांचं सांगणं दडलंय। काय म्हणणं आहे महाराजांचं? महाराजांचं म्हणणं असं आहे की अरे जीवा, इकडच्या तिकडच्या रंगात रंगून जाण्यापेक्षा, इकडं तिकडं भुलून जाण्यापेक्षा तू एक काम कर। काय कर? तुला ज्या भगवान परमात्म्याने तुझं ज्याने जीवन चालवलंय त्या पांडुरंगाच्या नाम श्रीरंगाच्या रंगामध्ये तुझं जीवन रंगव। रंगी रंगे रे श्री रंगे जीवा, काय भुलला पतंग। महाराज आम्ही नाही ऐकलं तुमचं तर शरीर जायाचे ठेवणे। महाराज
अरे तू ऐक नको ऐक, पण एक दिवस हे शरीर तुझं ऐकणार नाही. मग धैर्य अभिलाष जने. अहो महाराज आम्ही खूप मोठ्या परिवारातले आहोत. महाराज म्हटले असू दे ना, कितीही मोठ्या परिवारातले असू दे, एका क्षणात नाहीस करण्याची ताकद या विश्वातील निसर्ग नियमामध्ये ठरलेली आहे. नोही तुझा हा परिवार द्रव्यदारा महाराज तुम्ही याच्यात रंगू नका म्हणताय, त्याच्यात रंगू नका म्हणताय, बर याच्यात भुलू नका त्याच्यात भुलू नका म्हणताय, बर शरीर तुमचं नाही म्हणताय, त्याचा अभिलाष धारण करू नको म्हणताय, परिवार तुझा नाही म्हणताय, पत्नी तुझी नाही म्हणताय, जे धन कमवलंय ते तुझं नाही म्हणताय, ते एका क्षणात नाहीसं होणारे म्हणताय. अहो महाराज मग आमचं आहे तरी काय? अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. आपला तुका म्हणे विठूधरा, का धरा शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष जने. असा गोड या असलेल्या सुंदरशा चरणाचा भाव आपल्या समोर प्रस्थापित केलाय. संकीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर, शब्दांकन मांडण्याच्या अगोदर आपल्याला ज्ञात आहे तरी सुद्धा एखाद्या कीर्तनकाराचं, वक्त्याचं, कथाकाराचं, प्रवचनकाराचं आद्य कर्तव्य ठरतं की आपण कशा निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला. कैलासवासी रावसाहेब पाटील, गंगाधर पाटील शेळके, रावसाहेब दादांच्या या असलेल्या प्रथम पुण्यस्मरण दिनी, वर्ष श्राद्धाच्या दिनी आप्तेष्ट, नातेवाईक, इष्ट, मित्र, सगळे सोयरे, ग्रामस्थ मंडळी, वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, गावातील, परिसरातील, पंचक्रोशीतील आपण सर्वांच्या उपस्थितीत हो घातलेला एक दिवसीय पुण्यस्मरण दिनी असलेला हा सुंदर संकीर्तन महोत्सव, याची देही याची डोळा आपण अनुभवतोय. एक वर्ष पूर्ण होत आहेत कैलासवासी रावसाहेब दादांना या परिवारातून जाऊन, आणि त्यांच्या प्रित्यर्थ हा हो घातलेला संकीर्तन सोहळा आहे. आपण त्यांना अत्यंत जवळून जाणणारे वर्ग आहात. त्यांच्या पश्चात ज्यांची त्यांचे सुपुत्र म्हणून आदरणीय ज्ञानेश्वर माऊली असतील, अमोल दादा असतील, मला वाटतं सुनीताताई वाल्मिक पाटील जाधव असेल, कविताताई किरण पाटील गायके असतील, या असलेल्या गोड परिवारातून आपल्या असलेल्या वडिलांचं पुण्यस्मरण या परिवारानं अत्यंत सविनय पद्धतीनं या ठिकाणी संपन्न करण्याचं ठरवलंय आणि ते आज संपन्न होतंय. या संकीर्तनासाठी वारकरी संप्रदायाची कीर्तन प्रणाली म्हटलं की आजही लावणी मृदंग श्रुती टाळ आणि याचा परिणाम सेवू ब्रह्मा ज्यांनी गोड सुंदरसा विना घेऊन पंचपदी चालू करावी आपल्या सुंदरशा गोड आवाजामध्ये, त्या भगवान परमात्म्याचं ध्यान करावं.
आदरणीय परमपूजनीय आपल्या भागातील हे सर्वच दिग्गज व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाला, संतांना, वारकऱ्यांना वाहून घेतलेलं जीवन या असलेल्या माझ्या अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मांदियाळीमध्ये मला बघायला मिळतंय. त्यापैकीच गोड पंचपदी आदरणीय श्री हरिभक्तपरायण, ज्यांना आदराने आम्ही काका असं म्हणतो, आदरणीय सतीशजी काका गोड, समवेतच आदरणीय भजनातले अगदी भजनानंदी व्यक्तिमत्व. या भागात आलं की अत्यंत दर्द भरे असलेलं भजन हृदयापर्यंत जावं एवढ्या ताकदीनं आपलं जीवन समर्पित करणारं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय दादा बाबा. आपल्यालाही मनोभावे वंदन आहे. एकूण आदरणीय पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गाठ पडली असं मला वाटायला लागलंय. श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय शिवाजी दादा, आपणही मोठ्या अंतःकरणानं या असलेल्या संकीर्तनासाठी माझ्या माऊली ज्ञानोबा तुकोबाला प्रिय होण्याकरता उपस्थित आहात. आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील परिसरातील भजनी मंडळी, विनेकरी बाबा, टाळकरी वृंद, त्यानंतर अत्यंत आज पहिल्याच वेळेस आपल्या साध्या ड्रेसमध्ये उपस्थित. अन्यथा या परिसरात आलो की अगदी त्यांच्या इशाऱ्यावरती कीर्तनकारानं चालावं एवढा सुंदरसा असलेला आदेश ज्यांच्या असलेल्या ड्रेसमध्ये आणि जीवनामध्ये आहे. अत्यंत मनानं मोठं व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू आमचे बंडूजी महाराज, नवनाथ दादा, बरोबर ना? 2 नाव आहे, मला 2 नावाची सवय आहे. मनोभावे वंदन आहे मला वाजवण्याकरता. मृदंग माझ्यासारखे कधी कधी 1, कधी कधी 2, आणि काल शिवजयंती सारख्या दिनी आला योक्त 4 सुद्धा. म्हणून श्री हरिभक्तपरायण अत्यंत आपणा सर्वांचं असलेलं हसतं खेळतं व्यक्तिमत्व, मनाने प्रसन्न, चेहऱ्याने प्रसन्न, वाजवायला प्रसन्न, कोणत्याच गोष्टीची कुचराई नाहीये, चिकटपणा नाहीये. श्री हरिभक्तपरायण मृदंगातलं एक मृदंग मार्तंड म्हणून या परिसरात ज्यांच्याकडे पाहिलं जातंय, प्रसन्नतेनं ज्यांचे बोट या महाराष्ट्रावरती अधिराज्य गाजवत आहे, श्री हरिभक्तपरायण ऋषिकेशजी दादा, आज आपण संकीर्तनाला साथ घालण्याकरता उपस्थित आहात. तुम्हालाही मनोभावे वंदन आहे. माझ्या उजव्या हाताला भागाठांचे हार्मोनियम वादक गोड माऊली आदरणीय तात्या श्री हरिभक्तपरायण गोरख तात्या. तात्या, आपणही गोड, फक्त तुमची एकच अडचण झाली, ते काळी 2 पांढरी 3 वर गेलं खाली. पण तरी तुम्हाला काही अडचण नाही, स्वर सापडतील तेव्हा कीर्तन संपल. आनंद आहे. ज्यांनी गोड साऊंड सिस्टम लावली या भागात, या सिस्टमला जोड नाही, टॉप 10 मधलं सिस्टम आहे. काही नाराज नाही ना भाऊ? आज तुम्ही नाराज असले बंद करून देऊ आपण वाटलं. आदरणीय आमचा मोमीन भाई, वा वा, दर्जेदार, अगदी उभाच आहे माणूस, छान. काय स्वर लागले होते आज. हे 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 याचं सहकार्य असल्याशिवाय होतं का ते? म्हणून आदरणीय ज्यांनी गोड निवेदन दिलंय, या परिसरात आलं की दर्जेदार लोकांमध्ये ज्यांच्या नियोजनाचा सुंदरसं गोड योग येतो, ज्ञानेश्वरीचा असलेलं सुंदरसं पारायण ज्यांच्या मुखारविंदातून नेहमी आपण ऐकत असता, गोड गळ्याचे गायकही ते आहे, सर्वांगी असलेलं व्यक्तिमत्व आहे श्री हरिभक्तपरायण संजूदास महाराज. आपल्यालाही मनोभावे वंदन आहे, बरोबर ना? त्यानंतर आदरणीय सतीश काका आहे, आदरणीय आमचा माझे बंधू गुरुबंधू, आळंदीला माऊली ज्ञानोबरायाच्या असलेल्या छायाछत्राखाली 2-5 वर्षे राहण्याचं सौभाग्य महाराजांना प्राप्त झालं. श्री हरिभक्तपरायण अक्षयजी महाराज, आपणालाही मनोभावे वंदन आहे. आदरणीय हरी महाराज, आपणालाही वंदन आहे. आणि हे गोड नियोजन ज्यांच्या संयोजनातून पार पडतंय बरं का मंडळी. मुद्दामच काही सर्वात महत्वाचं टॉपिक थोडंसं पाठीमागं ठेवलं होतं. आज काय खाऊन आलेत काय माहिती, पण घरचा कार्यक्रम म्हटलं की अगदी दर्जेदार व्हावा. शिवाजी काका,
इतक्या ताकदीनं आज सुंदरसा असलेला माहोल या ब्रह्मरसाचं पारण करण्याकरता अत्यंत गोड माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा हा असलेला मैफिलामधला आनंद आपल्याला लुटायचा आहे गाड्यांनो. आदरणीय ज्यांच्या संयोजनातून मी इथं उपस्थित झालो, माझ्यावरती नितांत अत्यंत बंधुवत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, अत्यंत लहान माणसाला मोठं मन देऊन मोठं करणारं व्यक्तिमत्व, श्रीहरी भक्तपरायण या भागातलं भजनानंदी आणि वारकरी भूषण व्यक्तिमत्व, गळ्यामध्ये अत्यंत सरस्वतीनं कृपा केलेली आहे श्रीहरी भक्तपरायण गोकुळजी महाराज, आपणालाही मनोभावे वंदन करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. भजन करा विठाला. व्यक्तिमत्व माझ्या समोर बसलेले आहे, ज्याच्या त्याच्या क्षेत्रातले क्वालिफाईड आणि एज्युकेटेड असलेला वर्ग माझ्या समोर बसलेला आहे. फक्त एकमेकाला आपण ओळखत जरी नसलो तरी ज्ञानोबा तुकोबाचे लेकर आणि वारकरी म्हणून आपल्या चेहऱ्याची प्रसन्नतेचा भाव फॉलो करायला काही अडचण नाहीये. मुद्दा असा आहे, या संसारी जगामध्ये जगत असताना एकमेकाशी काही जर स्वार्थ असला, मतलब असला तरच लोकांना एकमेकाची गरज वाटते. पण जिथे 30-35 लाख लोक एका वाटेने चालतात, त्यांना जर गरज भासत नसेल तर त्याच रस्त्यावरचे वारकरी आम्ही आहोत, आम्हाला एकमेकाच्या चेहऱ्याची परिचयाची गरजच काय. त्यामुळं जितक्या साध्यातला साधा व्यक्ती, मोठ्यातला मोठा व्यक्ती या मंडप खाली आला रे आला की तो माऊलीला जर प्रिय आहे तर तेवढ्याच ताकदीचा आम्हाला तो जवळचा असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा ज्ञात अज्ञात सर्व वारकरी समजून आपल्या सर्वांच्या चरणाला लागतो. माऊली ज्ञानोबा प्रती जसा भाव आहे तसा भाव तुमच्या चरणाशी ठेवतो. ही असलेलं सुंदर कीर्तन महोत्सवाचं आजचं 1 दिवसीय संकीर्तन सोहळा तुम्हाला ज्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, माझे अत्यंत जीवलग मित्र उमेशराव या असलेल्या उमेशरावच्या माझा कीर्तनकार या नावाला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि ऋषीदादाच फास्ट काय म्हणले वाजून देईल त्यांनी घंटी. म्हणून या असलेल्या माझा कीर्तनकार या चॅनलवरती हे सगळं बघायला ऐकायला मिळणार आहे. आनंद लुटूया. अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे. अभंग निवडला आम्ही श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा. अभंगाचा असलेली पार्श्वभूमिका इतकी सुंदर गोड आहे की तुकोबरायांनी सुंदर अशी या जगाकडे बघितलंय. पण या अभंगात शिरण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती करेल, ज्या प्रित्यर्थ तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मायबाप, तो असलेला संकीर्तन सोहळा एका असलेल्या विशेष रूपाने नटलेला आहे. नैमित्तिक कीर्तन म्हणून त्या सोहळ्याकडे पाहिलं जातं, प्रासंगिक कीर्तन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. काय कीर्तन आहे, कशामुळे कीर्तन आहे, या कशामुळे या शब्दाच्या पुढे उत्तर येतंय की जी व्यक्ती आता या जगात नाहीये आणि म्हणून त्या कीर्तनाचं सुंदर आयोजन आहे. महाराज मग आम्ही का त्या कीर्तनाच्या पाठीमागे पडाव, व्यक्ती तर गेली आहे आणि तरी आम्ही हे सोहळा करावा, त्याचं संतांचं एकच हृदगत आहे. काय सांगणं आहे की अरे दादांनो, गए हुए कभी आते नहीं, गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद बार बार आती है. आणि म्हणून पुढच्या ठेस मागचा शाना व्हावा म्हणून कीर्तनाचं आयोजन आहे. प्रमाण सिद्ध बोलेल तुम्हाला. एक पाहता एकाची कहाणी, एक पाहता एकाची कहाणी, सावध त्यागुने कारे नावा, सावध त्यागुने. एक पाहता एकाची कहाणी, एक पाहता विचारल तुमचं गाव कोणतं, तर तुम्ही मला सांगाल तुमचं गाव नक्की नक्की कोणतं कोणतं. भागाठाण. ऐका भागाठाण, भागाठाणकर मंडळी, तुम्ही म्हणताय माझं गाव भागाठाण आहे. बर, एका 50 वर्षापूर्वी आपलं हेच गाव होतं होतं नाही. आता ऐका,
कुणी म्हणल भागाठाण, कुणी म्हणल लासूर सावंगी, कुणी म्हणल छत्रपती संभाजीनगर, कुणी म्हणल महाराष्ट्र, कुणी म्हणल हिंदुस्तान, कुणी म्हणल आशिया खंड, कुणी म्हणल पृथ्वी लोक. पण सांगू यातलं एकही आपलं गाव नाहीये. सांगतो भजन करा. या भाऊ विठाल आता कसं वाटतंय? टाळी वाजून स्वागत करूया एकदा. गॉड नाही नाही नाही, कृपा तर जनता जनार्दनाची झाली काका. वा वा वा, आनंद आहे. एक बोलू, विशेष जाणत्या लोकांकरता बोलतो. हे व्यासपीठ जरी ते नसलं, पण सांगू हे व्यासपीठ जरी ते नसलं, पण जे व्यासपीठाजवळ आहेत ना, ते याही अगोदर व्यासपीठाजवळच होते. म्हणून जवळीक साधली शब्दानं. वा वा, आदरणीय ज्यांच्या प्रित्यर्थ आपण हा सोहळा संपन्न करतोय, त्या असलेल्या सुवर्ण क्षणामधलं सुवर्ण पान गेल्या वर्षी भाऊ आपल्या यादीतून कमी झालं. अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आपलं आणि त्यांचे आहे. अत्यंत गोड या भागाने आपल्यावरती केलेला स्नेहाचा वर्षाव, प्रेमाचा वर्षाव, दान धर्माचा वर्षाव. दान एक स्वप्न असावं आणि ते स्वप्नच नाही राहावं. त्या स्वप्नाची कधीतरी स्वप्नपूर्ती व्हावी. म्हणून आम्ही शब्दातून मांडता येईल न येईल बघा, पण आमच्या सर्व वारकऱ्यांच्या अंतःकरणातलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री हरिभक्त परायण संतोषजी पाटील जाधव एका विशिष्ट यशस्वीरित्या ज्यांची वाटचाल आहे. आणि एक बोलू, इथून पुढे इथंच थांबणं नाही बरं आपल्याला आता. खूप आनंद मनाला आपला हा सुवर्ण क्षण देऊन गेला. मी माझ्या वाणीनं काय वर्णन करणार आहे? गडबड आहे का भाऊ? काही नाही ना, आता गडबड शांत झाली. वा 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 वा, खूप मोठा वेळ आपल्या परिवाराकरता आपण देत आहात. मनोभावी वंदन आहे. या कीर्तनामध्ये पुन्हा गोड या असलेल्या संकीर्तनाला आपण सुरुवात केली आहे. मी बोलत होतो आपल्याला की आपण आपलं गाव ज्याला समजतो, आपला राष्ट्र ज्याला समजतो, आपला देश ज्याला समजतो, तो आपला नाही. मग आपण याला वेगळ्या नावानं संबोधतो. आधार कार्डवर याचं वेगळं नाव आहे, पण संतांच्या यादीमध्ये याचं वेगळं नाव आहे. संतांच्या यादीत काय नाव आहे सांगू तुम्हाला? संतांच्या यादीत गावाचं नाव नाही, तालुका जिल्ह्याचं नाव नाही, राष्ट्र देशाचं नाव नाही, खंड व ब्रह्मांडाचं नाव नाही. मग या असलेल्या आलेल्या ठिकाणाला संत मृत्यूलोक असं म्हणतात. मग ज्याच्या नावातच मृत्यू आहे, मर्त्यपणा आहे, आणि त्या लोकात तुम्ही आम्ही राहतो महाराज. मग इथून जाणं म्हणजे मृत्यू आपण समजतो. मग हे काय वाईट आहे का जे आलंय? निसर्ग नियमाने आलंय. मग असं जर निसर्ग नियम आहे तर मग याला काय सुंदरस तुम्ही गुंफन करणार आहे? महाराज म्हटले, इथं आजपर्यंत कुणाला येथ मरहा बोलून साहती, इथं कुणाला मर एखाद्याला मर म्हटलं तरी सहन होत नाही. मग इथून मृत्यूच्या सामोरं जाणारं जीवन किती कसं असू शकतं, त्याच्यावरती मात करण्याकरता संतांनी सांगितलंय की आतापर्यंत कुणाला जरी मरा वाटत नसलं, बऱ्याच जणांना प्रयत्न केला. त्यापैकी एका मिनिटानंतर तुम्ही श्रोते मायबाप मला नाव सांगणार आहात. एकाने तर एवढे प्रयत्न केले, ऐका, एवढे प्रयत्न केले की त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्यानंतर त्याने असलेलं सुंदरसं वरदान मागितलंय की हे देवा मला मरण नकोय. ब्रह्मदेव म्हटला
तू एक तोंडाचा आहे, मी 4 तोंडाचा आहे, तुझं आयुष्य थोडं कमी आहे, माझं जरी जास्त आहे, पण एक दिवस तुलाही जाणं आहे, एक दिवस मलाही जाणं आहे, वरदान वेगळं माग. बर, मागणारा हुशार होता. त्याने सांगितले एक काम करा ना, तुम्ही जर प्रसन्न आहात तर नुसता तथास्तु म्हणत राहा. बर, मला 7 दिवसात मरण नकोय, मला 12 महिन्यात मरण नकोय, मला दिवसा रात्री मरण नकोय, मला माणसाकून पशुकून मरण नकोय, मला देवाधिकाकून मरण नकोय, मला अस्त्रांनी शस्त्रांनी मरण नकोय, मला आत बाहेर मरण नकोय, मला खालीवर मरण नकोय. मला वाटतं बस झालं एवढं. ऐका, असं ज्यांनी वरदान ब्रह्मदेवापुढं मागितलंय आणि त्या ब्रह्मदेवाने म्हणावं तथास्तु, वरदान तर दिलं गाड्यांनो, पण सांगू येते असलेल्या 2-3 महिन्यामध्ये धोंड्याचा महिना आलाय, 12 महिन्याला टाळून भाऊ 13वा महिना काढावा लागला, ज्याला अधिक मास म्हणू आपण, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणू आपण, ज्याला मलमास म्हणू आपण. दादा बाबा, बंडू बाबा, त्याच असलेल्या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. का धोंड्याचा म्हणतात? म्हणजे धोंड्याचं झालं म्हणून म्हणतात का कशामुळे म्हणतात? का धोंडाच पदरात पडलाय म्हणून म्हणतात? ते नाही सांगता येणार, चिंतनाचा भाग आहे. 13वा महिना काढला, मृत्यू सांगतोय मी तुम्हाला, कुणाला आवडत नव्हता, सगळी ताकद लावली, 13वा महिना काढला. त्याच्यानंतर असलेल्या दिवसा नाही, रात्री नाही, सांजेच्या वेळी धरला. बर, माणसाकून नाही, पशुकून नाही, नर अधिक सिंह. बर, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, नख धड अस्त्रही नाहीये, शस्त्रही नाहीये, खाली नको, वर नको, मांडीवरती धरला, आत नको, बाहेर नको, उंबऱ्यात गाठला, पण फाडला म्हणजे फाडला, याला मृत्यूलोक असं म्हणतात. विठाल माऊली ज्ञानेश्वर महाराज. मग आमच्याही जीवनामध्ये मृत्यू जर ठरेलय तरी हे करायचंच कशाला? एक सांगू, या जीवावरती काही असलेल्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण काही जणांचे आपल्यावरती उपकार असतात. सांगू तुम्हाला, त्यापैकी पहिला उपकार आहे देवाचा, दुसरा उपकार आहे संतांचा, तिसरा उपकार आहे आई वडिलांचा. मग अशा पद्धतीनं असे बरेच उपकार आहे, पण विशेष उपकार तुमच्या पुढे सांगितले. देवाचे काय उपकार आहे? जेने हा जीवा दिला दान, जेने हा जीवा दिला जेने हा जीव दिला दान. येतंय ना लक्षात? नाही का खाली बसून सांगू थोडं? काही काही म्हणत असतील हा बिचारा सांगतो ठळक, पण मध्ये मध्ये असं इवळतो कोण? काका त्यांना दादा बाबा स्वर, ताल, लय, आरोह, अवरोह, वादी, संवादी, थाट, राग असलं काय याच्यातलं काही नॉलेज नसतं, म्हणून त्यांचा तो काय दोष नसतो, तो स्वभावाचा विषय असतो. चला, मुद्दा असा आहे देवाचा उपकार पहिला, जेने हा जीव दिला दान, देवाचा उपकार संपला. दुसरा उपकार संतांचा, तिसरा उपकार माय बापांचा. आता कसं आहे माहितीये का, देव जो देतो, ऐका भागाठाणकर, देव जो देतो त्याला जीवदान असं म्हणतात.
जीवदान. कधी कधी डॉक्टरच्या सह्या झाल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात का हो डॉक्टर साहेब कशी आहे कंडिशन. त्यावेळी डॉक्टर सुद्धा आपल्याला म्हणतो काय, जर देवाची इच्छा असेल, म्हणजे देवानं जर जीवदान दिलं तर जीवदान देणारा देव आहे. दुसरा वर्ग कृपादान करणारा संत आहे. आणि ऐका ना, देहदान देणारा आई वडील नावाचा वर्ग आहे. म्हणून 3 वर्ग तुमच्या ध्यानात आले. एक देवाचा वर्ग जीवदान, संतांचा वर्ग कृपेचं दान, आणि आई वडिलाचा वर्ग देहदान. आणि अशा देहदान देणाऱ्या आई वडिलांप्रित्यर्थ, ज्या आई वडिलांनी आम्हाला ही दुनिया दाखवली, त्यांच्या प्रती आपण जे दान द्यायचंय त्याला म्हणतात पिंडदान. येतंय लक्षात येतंय ना. थोडं प्रासंगिकत्व आहे म्हणून थोडंसं बोलण्याचं धाडस करतोय. ज्या आई वडिलांनी देहदान दिलाय त्यांना त्याच सुपुत्रांनी पिंडदान द्यावं. प्रमाण जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, जिने दिले त्यासी द्यावे चलो बचेंगे तो और भी लड़ेंगे ना संजय महाराज, कीर्तन करेंगे. काही काही खाली बसलेले म्हणते तुला बोलेंगे तब करेंगे ना. आम्ही इथं नाही करेंगे तर दुसरीकडे गोयना पण गोकुळ महाराज करेंगे. मुद्दा असा आहे मंडळी, जिने दिल त्यासे माणूस जाताना असं डोलतच गेलो पाहिजे. द्यावे पिंडदान म्हणून त्या आई वडिला प्रित्यर्थ पिंडदान करावं. अजून जर हे नाही केलं तर आहा कटा त्याचे करीते पितर वंशी दुराचार पुत्र झाला. मग माणसं म्हणतात महाराज आमच्या असलेल्या बघल काहीतरी बघा ना, तुम्हीच लय गाव फिरताना. आलं का लक्षात आलं का तुमच्या? हा आपण म्हणा वय सगळं काही बरोबर आहे महाराज. घरी जवळजवळ 35 एकर जमीन आहे, रोड टच फ्लॅट्स आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, काहीच कमी नाही. एवढा भाव सोन्याचा झाला तरी सुद्धा सोन्यात झाकल एवढा मोठा सोन्या आहे आमचा. म्हणलं वय किती के? ते पण काहीच नाही, नुसतं 40 आणि 7 आहे. ते नाही मला सांगेल तसं, म्हणून मी तुम्हाला ओपन सांगितलं बाबा तुमचा आता परिचय भरपूर राहतो. मी म्हटलं कशाला 3 वर्ष करता ते लेकी बाळील बट्टा लावता. सतीश का मुद्दा असा आहे महाराज, घरात पडलं की कशाचीच कमी नाही. पा सोन्याची ईट आमच्या असलेल्या उशाला आहे, पण या धडावर पड त्या धडावर पड, ह्या कुशीवर झोप त्या कुशीवर झोप, सगळे पत्र्याचे पन्हाळ अशा लिंकित पाठ झालेत आमच्या, पण झोप येत नाही गोळ्या खाऊन. आहा कटा त्याचे करीते पितर.
असे बरेच कारण आहे. बेचैन महाराज घरात आलं की अशी माणसं एकमेकाला काय का ठुईच करते. त्याचे कारणच आहे पितृदोष महाराज. मग हा जाईन कशाने सांगू. आत्ताशी मेन असलेल्या विशेष केंद्रबिंदूवरती आपण आलो. कशाने जाईल. रामकृष्ण सर्व दोष हरण जड जीवा तारण. शिवाजी दादा बरोबर चाललंय ना. एकदम चांगलं. आनंद असा आहे वारकरी संप्रदायाचे दर्जेदार व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी येतात ना महाराज त्या ठिकाणी आनंदाला पारावर राहत नाही. कसं असतं माहितीये का. ज्याची बैल जोडी चांगली त्याची शेती चांगली. मुद्दा आहे का. ज्याची बैल जोडी चांगली त्याची शेती चांगली. ज्याची गर्दनीन चांगली. गर्दनीन म्हणजे मंडळ जगदंबा आमुषा. हा नसतं मग काही खरं नाही. कुठं चालले. कीर्तन आहे ना एवढं सुंदर लय भारी नियोजन आहे. जातो जरा कीर्तनाला. अहो थांबा घरी दरवाजापर्यंत येते जगदंबा तोपर्यंत. होय खरंच चालले कीर्तनाला तुम्ही. नका जाऊ. घातलेलं बूट पायातलं काढतं घरात बसत ती. मुद्दा असा आहे असलेल्या या सुंदरशा संकीर्तनानं काय होतंय. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. मग असा जर सुंदरसं भगवंताचं नामसंकीर्तन सोहळ्याचं जर वैशिष्ट्य असेल तर म्हणूनच कैलासवासी रावसाहेब पाटील गंगाधर पाटील शेळके या दादांच्या या असलेल्या पुण्यस्मरणाच्या दिनी हा संकीर्तन सोहळा हो घातलाय. महाराज आम्हाला याचा फायदा काय सांगू तुम्हाला. गती प्रगती अधोगती. गती म्हटली की कुत्र्याला सहन होत नाही. प्रगती म्हटलं की माणसाला सहन होत नाही. आणि अधोगती म्हटलं की संतांना सहन होत नाही. आता बघा दादांनो या असलेल्या जीवाची चाललेली धडपड या जीवाची सारखी धडपड कोणती. बहुधा जन्मांती जन्मलाती अजून दुसऱ्या भाषा. बहुता दिसता फेरा 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 आलाया नगरा जगजोगी 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 जगजोगी. पुनरपि जननम पुनरपि मरणम. तुमची आमची चाललेली धडपड. पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे मग काय करे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद नमते. किती वेळा जन्माला नित्य भाव भजी नित्य भाव भजी नित्य भाव. ही तुमच्या आमची म्हणजे जीवाची चाललेली धडपड आणि हीच असलेली अधोगती. या जीवनाला कलाटणी देऊन माणसाने जाऊ नये म्हणून संतांनी तुमच्या आमच्यावरती टाकलेली नजर की अरे जीवा हे काय करून बसलायस तू.
इकडं हिंडतोय तिकडं हिंडतोय, किती दिवसापासून बेचैन आहेस. मग त्या असलेल्या भगवान परमात्म्याच्या विराट अंशाच्या असलेल्या सुंदरशा स्वरूपाशी एकरूप होऊन जा. पुन्हा जन्म मरणाचं टेन्शन नको. त्याच्याकरता तुला काय सांगू भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची पै खंडती. महाराज, आम्ही भक्ती मार्ग करायला काय कमी नाही करत बरं. महाराज म्हटले करताना तुम्ही, पण कधी कधी या रंगात, कधी कधी त्या रंगात. सप्ताह चालू असला की भक्तीच्या रंगात, आणि एखादा डीजे चालू झाला की वेगळ्या रंगात. म्हणून अरे 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 अरे, या इकडच्या तिकडच्या रंगामध्ये आणि सगळ्यात महत्वाच्या या संसाराच्या रंगात काय रंगून बसलाय. अरे तुला जर रंगायचंच आहे, संत जन हो मग आम्ही काय कोणत्या रंगात रंगावं. युवराजजी महाराज कोणत्या रंगात. रंगी रंगे रे श्री रंगे, आनंद आहे. वा शिवाजी दादा गोड. रंगे रंगे रे, रे म्हणजे रेचा अर्थ भाऊ अरे जीवा. अरे रंगे रंगे रे कोणत्या रंगात. श्रीरंगाच्या रंगात. बर, जो देव नटला नाना परी त्या श्रीरंगाच्या रंगात. का बरं आम्ही ज्या रंगात आहे तो रंग चांगला नाही का. तो रंग आहे पण शुद्ध नाही. मग ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे. अरे इकडच्या तिकडच्या असलेल्या विषयाला भुलू नको. मग रामकृष्ण हरी. एक पतंग नावाचा किडा आहे. किड्यालाच पतंग असं म्हणतात. उडणारा पतंग नाही.
एक 25-30 वर्षापूर्वी चिमणी राहायची बघा. चिमणी कोणती? उडणारी नाही, चिमणी म्हणजे दिवा. त्या दिव्यावरती तो पतंग रूपी किडा झडप मारायचा. झडप मारली की दिवाही विझायचा आणि किडा पण मरायचा. हे किड्याचं मी सांगतोय. तेवढं सांगण्याकरता एवढ्या लांबून इथं आलो. सांगू तुम्हाला. संतांचं म्हणणं असं आहे, जाणते माणसं बोलून जातात, त्याच्यात लय मोठ्यांच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो. मोठ्यांच्या शब्दामध्ये मोठं व्यापकत्व असतं. जे झडप घालतायत कशावर? जेथ पतंगा दिप्त्या लिंगना, तेथ कमरना, तेवी विशेषाचरण लोकांना असं माऊली ज्ञानोबरायाच्या ओव्या, श्रीमद भगवद्गीतेची सुवचन असं काय दिलं की लोक देवी विषया चरण आत्मघाता. अरे या जीवाचा आत्मघात करणार जर काय असेल तर या विषयाचा रंग आहे, या संसाराचा रंग आहे. म्हणून रंगे रंगे रे श्रीरंगे, काय बोलला से पतंगे. महाराज हे जर आम्ही तुमचं ऐकलंच नाही तर महाराज म्हटले सांगू, अरे तुला वाटत असेल या शरीराला घेऊन हा जीव तू इथं आलायस, अरे याचा कायमचा अभिलाष काय धारण करतोय? एक ना एक दिवस जाणारच आहे की. एवढ्या मोठ्यांना का वाजू? हा जीव दडपतो महाराज. वाजवा एकदा राप मध्ये. ओकाला जरसक मुंबईला धक्का नको वाटतं. अरे माणूस एकदा नाश्ता केला होता का दादा बाबा काही? नाही तर काय पोर राहिलं मग ते. वा भाऊ, इकडचा आनंद ऐकल्यावर तुम्हाला जा वाटतं कोण तिकडं? अरे हा वैष्णव परिवारच एवढा दर्जेदार आहे आपल्या भागातला. हा फक्त त्याला माणूस अपडेट लागतो. हा तो असं बोंगाने नको.
अहो काही केलंय बांगे हो दे ना. तकलीफ ही मंडळी करून घेणार, कार्यक्रम रंगवण्याकरता तकलीफ करून घेणार. युवराज दादा एवढं काही ताण घ्यायची गरज नव्हती, तू मर ना तिकडं. कशाला आला इकडं? काही काही लोकांचे चेहरे पाहिले का भाऊ शपथ आग खट्टी पण इसरत पा. हो हा भंगच गायब होते डायरेक्ट डोक्यातले. म्हणून चला शरीराचा अरे जीवा याचा काय अभिलाष धरतोय. धरिसी अभि आज बिलकुल चाल देऊ का 4 वाजूस तर चाल देऊ म्हणा. तुला परत येणं नसेल म्हणा इकडे. होय आनंद आहे. कोणी कितीही बादचे असू द्या पण याला एक दिवस तो आपल्याला सोडून देतो. ही बिस्लेरी घ्या साधं उदाहरण. त्याच्यावरती एक तयार केलेली डेट राहते, एक एक्सपायरी डेट राहते. मोठ्यांची चूक काढू नये भाऊ. पण सांगू तुम्हाला, मला देवाची चूक काढा वाटली. कशी सांगू? सगळे शरीर जिथल्या तिथं व्यवस्थित आहे. या पाठीवरती काही काम होतं का? किती सपाट युवराज दादा, अगदी बिलकुल साहेब आहे ना. त्याच्यावरती एक सिक्का मारायला काय काय टेन्शन होतं? समजा आधार कार्डावर जसं जन्म दिनांक आहे, माझं बोलणं एज्युकेटेड वर्गाला लगेच कळलं तुम्हाला. जशी जन्म दिनांक आहे तशी त्याच्यातच एक सिक्का माऊली असा ठसकन टोसून दिला असता. भगवान महाराज गाडेकर 16/10/1990 एक्सपायरी डेट. देतो मग हीच टाकून. आता कुठं ताण घेता? हो ना तुम्ही म्हणा आमच्या कोणमुळे उठला बापा तू. तसं काहीच नाही. 16/10/2090 जास्त घेतली का? अशी टाकायला काय अडचण होती? कीर्तन ऐकण्याची गरज नाही, काहीच नाही. लई टेन्शन आले भाऊ. भाऊ पहा बरं जर पुन्हा चान्सेस ऐकणे ऋषी महाराज. अशा हिशोबाने ऐका मुद्दा. या असलेल्या डेटला आजपर्यंत जगात कोणीच ठरू शकलं नाही. पण ज्या क्षणाला हे श्वासोश्वास पूर्ण होणार त्या क्षणाला हे कलेवर खाली पडणार म्हणजे पडणार. किती मोठा असू द्या. परवाचं उदाहरण, काही लोक काळी पिळीला लटकून मरतात. मरणातला फरक एकच आहे, मरणच आहे. काही काळी पिळीला लटकून मरतात, काही विमानाला लटकून जातात. नाही अंदाज आला? हो ना, तुमचा अंदाज मला बी अजून येईना. पण जाणं निश्चित आहे. कसं? सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शरीर सांगतोय क्षमा मुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का. इस जिंदगी का बाहर निकलना पड़ेगा.
तो जन्म देने का ना सास का ना ससुर का ये तो लड़की देने का ओ सास कहे जमाई मेरा जमाई कहे सास मेरा ओ कबीर कहे कमाल मेरा कमाल कहे कबीर मेरे न कबीर कमाल के न कमाल कबीर के ये तो हरि गुण गाने का पाठ आहे म्हणून म्हटलं का मी ते शरीरा म्हणून लय मोठ्या परिवारातल्या घरी गेले की आमच्या सगळे आहासे आहातक सेवा करतात लय मोठा गडगंज श्रीमंत आम्ही आहोत असं असू द्या ना नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगू बहीण कुणाची भाव कुणाचा मेल्या मनाला मला म्हणायचं लोकांना नाही म्हणायचं त्या मनाला म्हणायचं नको नको मना गुंतू माया गाडी हाणता सगळ्याला येते कंट्रोल करताना दचका जर बसला समजायचा अजून कच्चा आहे समजने वाले को इशारा काफी इशाऱ्यावर सगळं चालू आहे काही काही लोक भाऊ वाजिते का खाजिते तेच कळत नाही कायम येड्यात राहते आपल्याला असं वर ताण मारायचे राहतील तेव्हा त्यांना कणिक लावायचं राहत आपण असा खालचा सोड खर्च लावायचा राहतो तेव्हा ते म्हणते पावडर आण रे अरे काय आनंद घेतो का वा म्हणून लय गोड गोड ऐका इतका सुंदर मुद्दा येऊन ठेपलाय आता महाराज मनाला सांगितलंय हे कोणीच नाही नो हे तुझा हा परिवार एका वाक्यात उत्तर देऊ
धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. असं मग शेवटच्या वेळेला तुला कामात येणारा अंतकाळीचा सोयरा 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 तुका मने वेदोदरा तुका मने वेदोदरा शरीर दया या देवा शरीर दया या देवा शरीर दया या देवा
अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरीसे अभिलाष जने यथामथी यथावकाश संकल्पित वेळेमध्ये आपल्या सर्वांच्या चरणी या सेवेचं असलेलं सुपूर्तपणा याच वेळेला आपल्या चरणापाशी ठेवतो. असाच भाव असेल असा दावा नाही. श्री गुरुवर्यांच्या मुखातून संत वाङ्मयाच्या आधारे प्रमाण सिद्ध बोलण्यातून जर काही एखादा शब्द आपल्या अंतःकरणाला टोचला असेल, रुचला असेल, बोचला असेल, वागण्या बोलण्यातून आपल्याला पटलं नसेल तर कदाचित माझा शब्द मला परत सांगूही शकता आणि त्या शब्दाची माझ्या माय माऊली ज्ञानोबरायाच्या दरबारात जाऊन पुन्हा चांगल्या पद्धतीने सुधरून मी तुमच्या पुढे येईल. पण पुन्हा आमचे काही लोक म्हणतात इथून बांधून नेन आणि तिकडे जाऊन सोडून देईल. तसं नाही. माणूस आहे, एखादा शब्द एखाद्याला लागू शकतो, पण गोड संतांचं वाङ्मय आपल्या जीवनामध्ये आपल्या गळी उतरावं. संतांचा जीवन आपल्यासाठी आदर्श असावं. राल काल ज्यांची असलेली सुंदरशी जयंती झाली महाराज. 400 वर्ष होऊ पाहत आहे, पण तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनामनात ज्या राजानं घर केलं महाराज. जगणं काय असावं, आदर्श मोठ्यांचा असावा. युवराजजी दादा वाघाच्या जातीची बचेंगे तो कीर्तन करेंगे. मुद्दा आहे का? बाप नावाचं कर्तृत्व, वटवृक्ष नावाचं असलेलं सुंदरसा बाप या परिवारातून गेलाय. आपण सर्वच त्या बाप नावाच्या कवचाखाली वावरणारे व्यक्तिमत्व आहात. माझ्यापेक्षाही बाप आपल्याला लय लवकर समजेल. बाप हा सांगण्याचा विषय नसून मायबाप, बाप हा
जगण्याचा विषय आहे. बाप हा अनुभवण्याचा विषय आहे. आणि सांगू, आजपर्यंत आईची गोडवे या असलेल्या पृथ्वी तलावरती असंख्य जणांनी गायले. आईला रडून मोकळं होता आलं, पण आईला रेखाटताना कवीलाही रडू आलं, पण बाप आजपर्यंत कोणी रेखाटलाच नाही. का? त्याचं रडणं आजपर्यंत बापाने कधी समाजासमोरच ठेवलं नाही. लेकीला वाटी लावलं तरी पडद्याच्या पाठीमागे जाऊन रडला तो बाप होता. ती वाटी लावत असताना त्या रात्री रात्रभर झोपला असं नाटक करून अख्खी उशी त्यांनी वल्ली केली डोळ्याच्या पाण्याने. पण तो बाप कधी समाजासमोर आला नाही, तो बाप कधी परिवारासमोर आला नाही. एक सांगू तुम्हाला, त्या बापाला समजून घेण्याकरता बाप नावाचं मोठं अंतःकरण असावं लागतं. ऐका दादांनो, आपल्या लेकरा बाळा करता आता या असलेल्या सुनीताताईंना, कविताताईंना, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना, अमोल दादांना आठवत असेल वर्षापासून. आज बापाला मिस करत असताना डोळ्यामध्ये पाजर येत आहेत. का? माझा बाप लय गोड होता, माझं कर्तृत्व लय मोठं गोड होतं. आणि ऐका ना, आज वर्षा खातीर त्या बापाला मिस करत तुम्ही आता शुभ या ठिकाणी येऊन भेट देऊन जाणार. मायबाप गेल्यानंतर सर्वजण आले, या एका आठवणीनं रात्री एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहून डसडस रडणार. ते विचारा त्या सुनीताताईंना, त्या कविताताईंना, की बाप नावाचा आधार किती मोठा असतो. त्या बाप नावाच्या एका वाक्यामध्ये एक लय मोठी ताकद असते. पोरी, काही अडचण आली तर वेळ प्रसंगी तुझ्या बापाला एक नुसता कॉल कर, दुसऱ्या क्षणाला बाप तुझ्यासाठी तुझ्या घरी हजर राहील. असं म्हणण्याचे शब्द या जगातून संपले महाराज. म्हणून बाप काय असतो एका वाक्यामध्ये तुमच्या पुढे ठेवतो. माझ्या डोळ्यातलं आसव, माझ्या डोळ्यातलं आसव, कोणी मायेना पुसताना, मनी हुंडत दडतो या, गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्या कशी ठिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला कशी कातर लबलेली, मला कसं होत या, कोणी बाबा म्हणताना, जणू दडतो या, गोष्ट बाबाची सांगताना, भरविला घटका, त्यांनी मुखात त्याच्या परम अमिनानंद सुखात, त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला मनी दडतो या, गोष्ट बाबाची सांगताना, गोष्ट बाबाची सांगताना, गोष्ट बाबाची सांगताना. म्हणून एकच विनंती करेल माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या वासीत 10 सेकंदामध्ये कीर्तनाची पूर्ण होते. हर बात को तुम भूलो माँ बाप को मत भूल, उपकार लाखो स्वामी जगत आई बिना भिकारी, म्हणून सकळ तीर्थांची दुरी, जी का माता पितरी, तया सेवे कीर शरीर लोन कीजे. एक वाक्य, काही लोक भाऊ कायम डिप्रेशन मध्ये जगतात. हो, कायम डिप्रेशन मध्ये. फ्रेश जगा, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये, वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाशी. माझ्या बाबा बहिणीनो,
माझ्या बाबा बहिणीनो सागर मनाचा तुला आपलं जगणं एकदा आलं या जिंदगीत खुश पद्धतीनं जगा. ही संसार रूपी चादर कायम फाटलेली असते दादा. एकदा शिवली की कुठंतरी ती पुन्हा फाटतीच. कोठे काही एक आहे एक नाही. त्याच्यामुळे या सत्संगातल्या वलयामध्ये कायम माइंड कायम करेक्ट ठेवा. जिथं असाल तिथं कायम माऊली ज्ञानोबा तुकोबाचे आशीर्वाद घेऊन जा. एवढी ताकद आपल्याला जगवता येते, वैचारिकता डोक्यात ठेवता येते. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनोद वसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे बोसने. जन्मोजन्मी तुका मने करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. म्हणून आपल्या सर्वांप्रती पुन्हा एकदा चांगला सद्भाव ठेवतो. ज्यांच्यामुळं मला तुमचं दर्शन घडलं. या भागात बहुतांश पद्धतीनं ज्यांचा असलेला सुंदर सहयोग संकीर्तनाद्वारे परमार्थ पथक या अशा पद्धतीनं येतो. आमचे ज्येष्ठ असलेले भजनानंदी व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण गोकुळजी महाराज आपणासही मनोभावे वंदन आहे. सचिन आपले सतीश काका असतील, संजय दादा असतील, दादा बाबा असतील, शिवाजी काका असतील, आदरणीय नवनाथजी महाराज असेल, विनेकरी दादा असतील आणि आमचा ऋषी भैया असेल, आदरणीय भागा ठाणकर माऊली आपणही असाल आणि विशेष उपस्थिती आदरणीय श्री हरिभक्तपरायण युवराजजी महाराज आज गोड संकीर्तन श्रवण करण्याकरता बसलेले आहात. आपणालाही मनोभावे वंदन आहे. तदनंतर वेळात वेळ काढून कितीही असलेला व्याप असू द्या, आता तो व्याप वाढला तरी सुद्धा वेळात वेळ काढून भाऊ आपण या असलेल्या जनता जनार्दनाची सेवा करण्याकरता नेहमी येत असता. या वारकरी संप्रदायाचा असलेला DNA आपल्याला खूप काही आदर्श या समाजाला देऊन जातोय. म्हणून आपल्याही प्रती चांगला सद्भाव ठेवून आपल्याकडून अशीच उत्तरोत्तर सेवा घडो अशी चांगली आकांक्षा माऊली ज्ञानोबराय चरणी करतो. मनोभावे वंदन करतो. माझा कीर्तनकार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या असलेल्या कीर्तनाला पुन्हा पुन्हा फॉलो करा. गोड सिस्टम आमच्या असलेल्या मुमीन बहिणी लावली. लय गोड उभाचे माणूस अजून याला अपडेट माणूस म्हणतात. काका हरिभाऊ दादा अक्षय दादा अपडेट माणूस. तुम्हाला खुर्ची घेऊन देऊ आम्ही नंतर थोड्या दिवसांनी, पण तुम्ही बसल्यावर एवढे बटन फिरणार नाही. मग बटन रिवाज येते बरं दादा. त्यामुळं 2 तास केव्हा निघून गेले पता लागला नाही. आपतेष्ट नातेवाईक इष्टमित्र सगळे सोयरे ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी पंचक्रोशीतील भजनी मंडळी एवढ्या ताकदीनं या असलेल्या वैकुंठवासी रावसाहेबजी पाटील गंगाधरजी पाटील शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणादिनी आपण उपस्थित झालात. या पुण्यस्मरणाचं पुण्य त्यांच्या असलेल्या चरणी या ठिकाणी वाहून देतोय. आणि ऐका ना, त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी विमलबाई रावसाहेबजी पाटील शेळके त्यांच्या असलेल्या सौभाग्यवती आहे. मुद्दा असा आहे की जेणेकरून आहेत ना ताई असतील या असलेल्या परिवारांना आपण आलात. खूप मोठं सौजन्य त्यांना प्राप्त झालं, सौख्य प्राप्त झालं. पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी लहान व्यक्तीला निमंत्रित केलं. मोठं मन करून आपल्यालाही मनोभावे रामकृष्ण हरी माझ्या सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम